मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आले. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. विट्यात खानापूर मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली आहे. राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार सुहास बाबर यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलंय. या बैठकीत मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फोडलाय. लोकांची कामे तातडीने पूर्ण करा, 6 महिन्याने मी पुन्हा येणार आहे असा इशारा देत मंत्री योगेश कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. यावेळी आमदार सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्यासह नेते उपस्थित राहिलेत. नाही, ही बाब खूप गंभीर आहे बरी का. ही चालणार नाही. हा काय पोरखेळ चालू नाहीये इथे. मला काय काम झालं म्हणून मी इथे आलेलो नाहीये. ही कुठली पद्धत झाली? तर त्यांची नावं घ्या थोरमुलीची, ज्या नाही त्यांची, बरं की नाही. आणि जर का आढावा बैठकी द्यायची, जर काय ना गांभीर्य नसेल तर मग नोकरी जाऊ दे मग त्यांची, ते घरीच बसतील मग. आणि तुम्हाला पण विचारता आलं नाही का? ते पुस्तक फक्त घेऊन तुम्ही आलात, मंत्र्यांसमोर आढावा बैठक तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत, ह्याच्यात तुम्हाला गांभीर्य पण नाही. 4 लोक आहेत फक्त ग्रामसेवक. तुमच्या ग्रामपंचायत किती आहेत BDO साहेब? ग्रामपंचायत 53 ग्रामपंचायत आपल्या 4 BDO आहेत, 4 ग्रामसेवक उपस्थित आहेत. बाकीचे कुठे आहेत? त्या सगळ्यांना सांगितलं होतं, मग मंत्री आले त्याचं काही महत्व नाही. शोकॉस काढा सगळ्यांना. राज्यात शोकॉस काढा, काय येऊ शकला नाही सर. त्यापैकी 11 ग्रामसेवकांना फक्त ते फोकस मधले आहेत ना, त्यांना उद्या शिवसाहेब दौरा असल्यामुळे तिथे थांबवले. 11 शोकॉस काढा सगळ्यांना, तसलं काय सांगू नका. काढतो. आणि दौरा कोणाचा आहे म्हणला? पोर्टल उद्या चालू होणार आहे ना ह्याचं, मुख्यमंत्री समोरचं. त्यासाठी त्यांचं ते अपडेट. त्याचा काय संबंध आहे? 11 ग्रामविकास मंत्री तर म्हणलं तुम्ही पाहिजे होतं सगळे इथं. तिथं होती, आठवडीत होते. नाही, सगळ्यांना शोकॉस काढा. ठीक आहे सर. अजिंक्य कुंभार, गट विकास अधिकारी, पंचायत समिती आटपाडी. आपलं अभियान सुरू आहे, मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सुरू आहे. आटपाडी तालुक्यामध्ये 53 गाव आहेत सर. आता आपलं 20% प्रमाणे आम्ही 11 गावं निवडलेत. अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज सुरू आहे. या अभियानामध्ये सरासरी 100 मार्काचा पेपर जरी असला तर सर आमच्या तालुक्यामध्ये जे आपण 11 गावं निवडल्यात त्या प्रत्येक गावामध्ये भया सर आपल्याला कमीत कमी 90 मार्कापर्यंत आपण जातोय सर. यामध्ये आपण बाळेवाडी, धावडवाडी, गर्निकी, गोमेवाडी, माडगुळे, नेलकरंजी, शेतपळे, तडवडे, उंबरगाव, झरे, अप्पावाडी या गावांचा समावेश केला आहे. आता आपण सांगितलं की लोकनिधी आपण शाळेसाठी किंवा लोकसभा कसा नोंदवला, तर आमच्या आटपाडी तालुक्यामधले बरेच लोक व्यवसायानिमित्त बाहेर असल्यामुळे यात्रेचं काही दिवस होते. त्या यात्रेच्या दिवसामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलं. आम्हाला जवळजवळ इतका निधी मिळाला की आमची सर्व लोकसभा घातली जी कामं होती ती आटपाडी तालुक्यात पूर्ण झालेली आहे. यामध्ये सुशासनयुक्त पंचायत असू दे, सक्षम पंचायत असू दे, मनरेगाची कामं असू दे, गावपातळी सक्षमीकरण असू दे, उपजीविका असू दे आणि नाविन्यपूर्ण नोकरी, ह्या सगळ्या अटी आमच्या या आटपाडी तालुक्यात पूर्ण झाल्या आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे काम सुरू आहे सर. दुसरा मुद्दा असा आहे की घरकुलाच्या बाबतीत जे आमचं टार्गेट होतं त्या टार्गेटच्या बऱ्यापैकी 75% घर पूर्ण झाले. बाकीचे टार्गेट आमचे प्रगतीपथावर आहेत सर. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आटपाडी तालुक्याला 2462 घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण मंजूर झाले असून त्यापैकी 463 घरकुले पूर्ण झाले आहेत व 1244 घरकुले प्रगतीपथावर आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पूर्ण घरकुल लाभार्थ्यांना मान्य आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व घराच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. आमदार सुहास बाबर यांच्या विशेष सहकार्यामुळे आणि प्रशासनाच्या समन्वयातून अनेक गरजू कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झालेत. त्याचे फोटो आपण सर शेअर केले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2 त्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर रमाई घरकुल आवास नाही योजना नाही, ह्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये हा सर पहिला हप्ता देऊन पण जवळपास तुमचे 24-25चे अजून जवळपास 1000 म्हणजे 998 अजून घरांना सुरुवात नाही. आणि पहिला हप्ता मिळून देखील 25-26 मध्ये 744 बांधकामं चालू नाही आहेत. 24-25 आता अजून जवळपास 1000 घरांचं बांधकाम हा पहिला हप्ता मिळून देखील न चालू व्हायचं कारण काय? काही तांत्रिक अडचणीमुळे वादामुळे राहिलं होतं सर, आता चालू झालेले आहेत सर. येस सर. आणि आता चालू म्हणजे हा आत्ताच आढावा आहे ना? हो सर. मग 2462 पैकी जवळपास 1000च म्हणूया आपण, काय 2च फक्त आकडे कमी आहेत? 2462 मंजूर आहेत, पूर्ण 463 पूर्ण आहेत, अपूर्ण 1999 आहेत. असं नाही, 998 म्हणजे जवळपास 1000 पहिला हप्ता मिळून देखील त्या घरकुलांच्या कामांना सुरुवात नाही अजून. आणि त्याला आता 1.5 वर्ष झालं. मग 1.5 वर्ष एक हप्ता मिळून देखील कामांना सुरुवात का नाही 1000 घरकुलांना? याचा पाठपुरावा सर सुरू आपल्याकडून. काही तांत्रिक अडचणीमुळं काही वादाचे विषय मध्यंतरी निर्माण झाले. नाही, 1000च्या 1000 मध्ये वाद नसतो ना. तुम्ही रिव्ह्यूज घेतलेला नाही आहे ही बांधकामं बंद काय आहेत म्हणून. तुम्हाला जर का याची माहितीच नसेल की 998 घरकुलांची बांधकामं पहिला हप्ता मिळून देखील कामं चालू नाही आहेत, मग त्याच्या मागची कारणं काय? त्याचं तुम्ही बायफर्केशन केलं का? तर सर्वे तुम्ही केला का? सर बायफर्केशन देतो तुम्हाला सर, देतो आपल्याला. मला ते तर तुम्ही आज द्यायला होत, मला ते तुमच्या उत्तरामध्ये अपेक्षित होता. फक्त तुम्ही आकडा लिहून टाकलाय. पण आणि 1.5 वर्ष झालं ना. 25-26 मध्ये 744 आहेत, ते अजून बांधकामं चालू नाही. हे तर या वर्षीच आहेत समजा. हां पण हे मागच्या वर्षी अजून तुमचे 998 घरकुलांची बांधकामच चालू नाही आहेत. संख्या मोठी आहे, संख्या प्रचंड मोठी आहे की. ह्याचं प्रत्येकाचं आढावा घ्या, ग्रामपंचायतचा आढावा घ्या. येस सर. ग्रामसेवक पाहत नाही का? ही ग्रामसेवकांची जबाबदारी आहे ना, ही ग्रामसेवकांनी करायला होते. सर घेतोय आढावा सर. बरोबर की नाही? येस सर. आणि तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतने याचा आढावा घ्या. घेतो सर. आणि ह्याच्या ज्या पंचायतींना जेवढं उद्दिष्ट आलेलं आहे, हां कुठल्या ग्रामसेवकांनी ह्याचा पाठपुरावा केला नाही किंवा कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा कुठल्या ग्रामसेवकाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या किती घरकुलं पेंडिंग आहेत, बरोबर की नाही? त्याचा आढावा जरा तुम्ही घ्या आणि आमदार म्हणून तुम्ही त्याचं रिपोर्टिंग करा. करतो सर. बरं का? 2 वर्षाचे. येस सर करतो. इथे ग्रामसेवक आलेत ना? आली ग्रामसेवक आलेत की नाही आलेत? ग्रामसेवक माग आहेत. मला जरा आपल्या ह्या तालुक्यामधले एखाद्या ग्रामसेवकाने जरा उभं राहा. कुठल्या एक गावाचं नाव सांगा. आटपाडी. ग्रामसेवकाने हात वर करा. ग्रामसेवक किती आलेत? आपण विटलापूर ग्रामसेवक उभा राहा. आवड हात. आपल्या ग्रामपंचायत किती घरकुल आहेत? तर माईक द्या ना त्यांना. या पुढ्या किती घरकुल आहेत तुमच्या ग्रामपंचायतीत? हॅलो हॅलो हा 143 मंजूर आहे साहेब. मग त्याच्यापैकी पहिला हप्ता मिळाला आणि काम सुरू नाही असे किती घरकुल आहेत? 42 आहेत. का सुरू नाहीत ते? काही तांत्रिक अडचणीमुळं. तांत्रिक म्हणजे काय अडचण आहे? तांत्रिक म्हणजे काय झालं? वारस प्रस्ताव दिलेला नाही. वयात वारस प्रस्ताव आहेत, जागा नव्हती अशा लोकांना आम्ही 5 लोकांचे जागा नसलेले प्रस्ताव आता आम्हाला मंजूर करून मिळालेत. काय ते जागेची अडचण आहे? जागेची अडचण होती, ते 5 लोकांना जागा मंजूर करून मिळालेली आहे. 5 लोकांना? हो. 42 पैकी 5 गेले, किती राहिले? त्यांचं काय झालं? 37 लोकांचं काय झालं? काही अडचणीमुळे राहते, जागेचे वाद आहेत काय लोकांचे. काय अडचण? पण त्याचा पाठपुरावा कोण करतोय? काही ठिकाणी अडचणीचे राहतात. काही ठिकाणी बांधकाम सुरू करायच्या अगोदर एकत्रित कुटुंबाचं आपण घरकुल चालू केलं आणि घरकुल चालू केल्यानंतर पुन्हा त्यांनी वादाचे विषय झाले. असे बरेच आहेत. तसं नाही, मला तुम्ही तुमचा हे रिव्ह्यू तुम्ही दर 3 महिन्याने घेतलं पाहिजे. जर का घरकुलांसाठी शासन इतके पैसा देत असेल, टाकत असेल, पहिला हप्ता सोडला म्हणजे तुम्हाला ह्याचा निधी आलेला आहे, हो सर. बरोबर की नाही? बरोबर. मग निधी येऊन जर का 1.5 वर्ष 2 वर्ष पडून असेल आणि त्याच्यावरती आपल्याला काहीच कारवाई होत नसेल किंवा तुम्ही तांत्रिक अडचण दोघे तुम्ही म्हणताय, पण तांत्रिक अडचण सोडवणार कोण? ही तुम्ही सोडवायची आहे ना. नाही आता गटामध्ये ह्याकरिता जर का त्यांच्या एका ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जर का 42 तिथे राहिले असतील, आता त्याला किती वर्ष झाली? 1.5 वर्ष म्हणजे त्या उरलेल्या 37 जी घरकुल आहेत आपण त्यांच्यावरती कामच केलेलं नाही.
तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतचा रिव्ह्यू घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय. येस सर. आणि हे आता समजा ह्यांच्याकडे 42 ग्राम जी घरकुल आहेत ती बांधकामं चालू नाही आहेत, मग त्या ठिकाणी तुम्ही हवं प्रत्यक्षात भेट द्या, त्याची कारणं शोधा आणि त्या कारणावरती काम करा. येस सर. आटपाडी ग्रामसेवक हात वर करा सगळे. विस्तार अधिकारी. बाकीचे काय सगळे ग्रामविकास मंत्री आहेत का? विस्तार अधिकारी 4 लोक आहेत फक्त ग्रामसेवक. तुमच्या ग्रामपंचायत किती आहेत बीडीओ साहेब? ग्रामपंचायत 53 ग्रामपंचायत आपल्या 4 बीडीओ आहेत, 4 ग्रामसेवक उपस्थित आहेत. बाकीचे कुठे आहेत? हा? काय ते? त्या सगळ्यांना सांगितलं होतं, मग मंत्री आले त्याचं काही महत्व नाही. तिथं होते शोकॉज काढा सगळ्यांना. डॉक्टर सर. हा, राज्यात शोकॉज काढा, काय येऊ शकला नाही? सर त्यापैकी 11 ग्रामसेवकांना फक्त ते फोकसमधले आहेत ना, त्यांना उद्या शिवसाहेब दौरा असल्यामुळे तिथे थांबवले 11 ना. शोकॉज काढा सगळ्यांना, तसलं काय सांगू नका. काढतो. आणि दौरा कोणाचा आहे म्हणला? पोर्टल उद्या चालू होणार आहे ना ह्याचं मुख्यमंत्री समृद्धचं, हा. त्यासाठी त्यांचं ते अपडेट. त्याचा काय संबंध आहे? 11 लोकं ग्रामविकास मंत्री येतात म्हणलं, तुम्ही पाहिजे होतं सगळे इथं. तिथं होते, आटपाडीत नाही होते. नाही, सगळ्यांना शोकॉज काढा. ठीक आहे सर. तुमच्या खाली असलेले ग्रामसेवक जर का शासनाच्या बैठकीला, महत्वाच्या बैठकीला येत नसतील, ही जबाबदारी तुमची आहे. बरोबर आहे सर. ते उद्यापासून पोर्टल सुरू होते, त्या पोर्टलची माहिती. मग नाही, हे रिपोर्टिंग करा वरती, बरं की नाही? सचिवांना सांगा हा विषय. मी सोडणार नाही अजिबात. ग्रामसेवकांनी अशा पण आता जे आलेत, मग त्यांना ते पोर्टल नाही का उभं होणार उद्या? काढतो सर. हे दाखवतो ना मी. घ्या पुढचा विषय घ्या. तुम्ही सगळ्या घरकुलांचा रिव्ह्यू, आता मला प्रत्येक इथे रमे बसून सगळे काढतो सर. नाही, इथल्या उपस्थित तुम्ही सह्या घेतल्या असतील ना, कोण कोण उपस्थित आले ते? अटेंडन्स घेतले की नाही? अटेंडन्स विस्तार अधिकारी अटेंडन्स घेतलं की नाही? नावं सह्या घेतल्यात की नाही? आता जे अधिकारी उपस्थित राहिलेत त्या सगळ्यांनी नावं आणि सह्या घेतल्यात की नाही? नसली घेतलं जाताना घ्या. सर, अंगणवाडी इमारत आमच्याकडं एकूण 8 कामे होती, त्यापैकी 1 पूर्ण काम आहे, प्रगतीत 2 आहेत, निविदा स्तरावर 5 काम आहेत सर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळी एकूण 3 कामं होती, त्यात पूर्ण काही झालेलं नाही. 3 कामं सर सुरू आहे ती. बाकी सर ग्रामीण मार्ग आहेत, त्यापैकी 28 कामं होती, त्यापैकी 12 कामं पूर्ण झालेत, प्रगतीत 3 कामं आहेत सर. आणि निविदा स्तरावर कामातप स्तरावर 13 कामं सुरू आहेत सर. सर DPC रोड, इतर मार्ग, जिल्हा मार्ग 11 कामं होती, त्यापैकी 6 कामे पूर्ण आहेत, प्रगतीत 3 कामं आहेत आणि निविदा स्तरावर 2 कामं आहेत सर. इतर जिल्हा रस्ते विकास व मजबूतीकरण. कसं आहे, तुम्ही मला हे आता प्रेझेंटेशन वाचून दाखवताय, आता ते बसलं मी पण हे गो थ्रू केलेलं आहे. आढावा देत असताना एक बाब तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. शेवटी गोषवारा हा माझ्यासमोर आहेच, तो वाचायची आवश्यकता नाही आहे. येस सर. त्या बांधकामाच्या आता ह्या सगळ्या गोषवारामध्ये जी कामं अपूर्ण राहतात, जी कामं शेवटी उद्देश काय असतो, ती कामं झाली पाहिजेत, पण ती अपूर्ण का राहत आहेत त्याची कारणं, त्या कारणावरती तुम्ही काय वर्किंग करताय हे आढावा बैठकीत आलं पाहिजे. बरं की नाही? फक्त ते वाचून दाखवणं ही जबाबदारी नाही आहे तुमची. आढावा बैठकीमध्ये तुम्ही सोल्युशन काय काढणार आहात, जे काही अडचणी आलेल्या आहेत, त्या काय अडचणी आलेल्या आहेत, तुम्ही मंत्री म्हणून, तुम्ही शासन म्हणून ते तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही आपण सोल्युशन काढणे हे आमचं काम आहे. तुम्हाला ज्या तुम्ही फक्त वाचून दाखवताय. डेप्युटी त्यांना होतं नाही, डेप्युटी इंजिनियर कशाला हवेत? ही तुमची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतच्या मालकीच्या रस्त्यावरती किंवा जिल्हा परिषदच्या मालकीच्या रस्त्यावरती कुठली काम विकास कामं होत असतील त्याचा आढावा घेणं, त्याची माहिती घेणं आणि त्याची पूर्णपणे प्रगती बघणं ही तुमची जबाबदारी आहे. सर. करून घेतो मी. ही अशी उत्तर मला अपेक्षित नाही आहेत. घ्या पुढे घ्या. तुमच्याकडे आपल्यामध्ये आता जे काही बांधकामाच्या बाबतीमध्ये मी आढावा हा बघितला, पाहिला आहे, पण तुमच्याकडे विशेष कार्य उमेद अभियानामध्ये तुम्ही काय केलंय? तुमची पाणीपट्टी वसुली किती, करपट्टी वसुली किती? पाणीपट्टी वसुली सर माझी जो सरासरी 82% आहे आणि
घरपट्टी वसुली आता या अभियान काळामुळे जास्त झालेली आहे. ती पण सर काही ग्रामपंचायतीची 98% आहे, काही ग्रामपंचायती 99%. उदाहरणार्थ घरनिकी ग्रामपंचायत. बाकीच्यांची आता सध्या या अभियान काळामध्ये चांगली वसुली झालेली आहे. उमेद अभियानाची काय स्थिती? उमेदमध्ये काय विशेष काम केले? उमेदमध्ये आता अभियान काळात बचत गटाची स्थापना करणे, बचत गटाचा सहभाग जास्तीत जास्त नोंदवून आम्हाला अभियान काळामध्ये बचत करून घेणे. आता नवीन हे सर कर्ज वाटप किती केले? कर्ज वाटपचा आकडा नाही माझ्याकडे, नाही आकडा. का आणला का नाही? ग्रामविकास विभागाचा उमेद अभियान इतका महत्वाचा भाग आहे, तुम्ही त्याची आकडेवारी आणली नाही का बरं? असं रोजगार हमीमध्ये तुम्ही किती कामं केली? रोजगार हमीमध्ये तुम्ही 25-26 मध्ये एक रस्ता केलाय, बरोबर की नाही? शोष खड्डे 23 केलेत. 24-25, 23-24 ला 0, 24-25 ला 0, 22-23 ला 0. जनावरांचे गोठे तुम्ही 25-26 ला 16 केलेत. मागच्या वर्षी 24-25 ला तुम्ही 110 केले होते. 110 वर डायरेक्ट 16 वरती आलेला जनावरांच्या गोठ्यांमध्ये. काय एवढी अधोगती का? रोजगार हमीचा पण परफॉर्मन्स काही इतका चांगला नाहीये. शाळांचे कंपाऊंड वॉल असतात. काय व्हिडिओ साहेब, काय नक्की अडचण काय? तुम्हाला किती वेळ इथे किती वर्ष झाली? 4 महिने. 4 महिने अगोदर काही कमी नाही आहे. ह्या अगोदर कुठे होतात? शिराळा म्हणजे कुठे? सांगली जिल्ह्यामध्येच आहे ना. या जिल्ह्यात होतात ना आपण, काय लांब नव्हतात. मग काय काम करायची इच्छा नाही का? तसं काय नाही. मग विशेष म्हणजे उमेद अभियानाच्या बाबतीत तुमचं काहीच काम नाहीये. कोण MSRLMचं कोण आहे? MSRLMचं कोण आलं इथे? सचिन मिसा. उमेद अभियान कोण बघतं? नाही, ही बाब खूप गंभीर आहे बरी का. ही चालणार नाही. हा काय पोरखेळ चालू नाहीये इथे. मला काय काम नाही म्हणून मी इथे आलेलो नाहीये. ही कुठली पद्धत झाली आहे? तर त्यांची नावं घ्या थोरमुलीची, ज्या आले नाहीत त्यांची, बरं की नाही? आणि जर का आढावा बैठकी द्यायची, जर काय ना गांभीर्य नसेल तर मग नोकरी जाऊ द्या मग त्यांची, ते घरीच बसतील मग. आणि तुम्हाला पण विचारता आलं नाही का? ते पुस्तक फक्त घेऊन तुम्ही आलात, मंत्र्यांसमोर आढावा बैठक तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत, ह्याच्यात तुम्हाला गांभीर्य पण नाही. तुमची तालुका स्तरावरती प्रशिक्षण किती आहेत? तुमची जिल्हा स्तरावर प्रशिक्षणामध्ये किती तुम्ही सहभाग घेतलाय? त्याचं काहीच नाहीये. या तुम्ही घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.